वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका संपली आणि अपेक्षेप्रमाणे आपण 2-0 असा विजय मिळवला. खरं तर हे अपेक्षित होतंच. पहिली कसोटी ज्या शिताफीनं आणि ज्या सहजतेनं आपण एकतर्फी जिंकली, त्याच्या तुलनेत दुसरी कसोटी 5व्या दिवसापर्यंत लांबली गेली. खरं तर ही गोष्ट नेमकी वेस्ट इंडिजच्या बाजूनं घडली की त्यात खेळपट्टीचाही रोल होता हे कळणं जरासं अवघड असलं तरीही आपल्या गोलंदाजांना या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी बऱ्यापैकी घाम गळायला लागला. कसोटी चॅम्पियनशिपचा विचार केला तर महत्त्वाचे पॉईंट आपल्या खात्यात जमा झाले आणि त्याचसाठी हे सगळं चाललं होतं. त्यानंतरची जी मालिका आहे की जिला आपण दिवाळी धमाका अशी मालिका म्हणू, ती कांगारूंच्या विरुद्धची असणारी मालिका. आपला संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे आणि ही मालिका सर्वांचंच लक्ष खेचून घेत असते. कधीही ऑस्ट्रेलियाविरुद्धची कुठलीही मालिका असू दे, त्याची उत्सुकता आणि ताणतणाव आणि त्यातली मजा काही वेगळीच असते. भारतातल्या लो आणि स्लो असणाऱ्या खेळपट्ट्यावरून थेट ऑस्ट्रेलियामध्ये असणाऱ्या बाउन्सी खेळपट्टीवरती खेळणं एक प्रकारचं आव्हान असतं. खरं तर आपल्या खेळपट्टीवरती चेंडू गुडघ्यापर्यंत येतो, ॲव्हरेजनं म्हणूया. याच्या उलट ऑस्ट्रेलियातला चेंडू हा नरडीचा घोट घ्यायला तयार असतो. म्हणून एकंदरीतच तिथलं वातावरण आणि परिस्थिती बघितली तर भल्या भल्यांची कसोटी पाहणारी ही मालिका असते. या मालिकेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणता येईल, आपली प्रसिद्ध असणारी जोडगोळी विराट आणि रोहित या मालिकेमध्ये पुन्हा आपणाला निळ्या जर्सीमध्ये दिसणार आहेत. खरं तर निवृत्तीच्या जवळपास पोहोचलेली ही पिढी आता पुन्हा एकदा आपल्यासमोर ऑस्ट्रेलियाशी 2 हात करताना दिसणार आहे. याकडं सर्वांचं लक्ष आहे. अजूनही तो विराटचा रौफला मारलेला षटकार डोक्यात असतानाच या दिवाळीमध्ये विराट कुठले फटाके फोडतोय, हे फुसके बार देतोय, हे बघणं खरोखर मनोरंजक असणार आहेत. सोबतीला रोहित असणार आहेच. गिलच्या नेतृत्वाखाली या दिग्गजांना खेळावं लागणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा दिवाळीमध्ये आपल्याला पहाटे उठून फटाक्यांच्या बरोबर ऑस्ट्रेलियातल्या फटाक्यांचा की जे क्रिकेटचे फटाके आहेत याचा आनंदही मिळणार आहे. ही एकदिवसीय मालिका संपल्यानंतर लगेचच T20चा धमाका चालू होईल. त्यावेळेला तरुण संघ दाखल होईल. सूर्याच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा जाईल आणि मग आपला अभिषेक शर्मा येईल. आणखीन तरुण तगडे खेळाडू ऑस्ट्रेलियातल्या वेगवान खेळपट्ट्यावरती कसं जुळवून घेतात आणि किती धावा काढतात हे बघणं खूपच मनोरंजक असणार आहे. कारण भारतामध्ये IPL खेळल्यानंतर धावांच्या राशीच्या राशी ओतल्या जातात, परंतु ऑस्ट्रेलिया, इंग्लंड असू दे किंवा दक्षिण आफ्रिके इथं काढलेल्या धावा या तुमच्या करिअरच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या असतात आणि करिअरच्या दृष्टीनं ते खूप टर्निंग पॉईंट असतात. म्हणूनही आपल्यांदा पहिल्यांदाच या दौऱ्यावरती जाणाऱ्या आपल्या युवकांची कसोटी लागणार आहे. एकंदरीत विचार केला तर ही दिवाळीची सुट्टी मोठमोठे फटाके फोडणार आहेच, परंतु मैदानावरचे फटाके पाहण्यात मजा येणार आहे. भारतीय संघाला या दोन्हीही मालिकांसाठी एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी शुभेच्छा देऊया आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतोय. कारण या मालिकेचं विश्लेषण मी घेऊन आपल्यासमोर येणारच आहे. बघूया करमणुकीचा कोणता आयाम ही मालिका घेऊन येते ते.